स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत इयत्ता 12वीचा सेक्शन 3 मधील 3.6 ग्रुप डिस्कशन हे रायटिंग स्किल आपण आज अभ्यासणार आहोत. हा जो ग्रुप डिस्कशन हा जो लेसन आहे किंवा हे जे रायटिंग स्किल आहे ते आपण दोन भागात अभ्यासणार आहोत. हा आहे पहिला भाग आणि दुसरा भाग आहे आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजे तुम्हाला या आईस ब्रेकर आणि ब्रेनस्टॉर्मिंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग सुद्धा तिथे जाऊन तुम्ही समजून घेऊ शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. ग्रुप डिस्कशन 3.6 ग्रुप डिस्कशन याची कॉन्सेप्ट समजून घ्यायला. ग्रुप डिस्कशन्स म्हणजे गट चर्चा. ओके, तर याचा अर्थ काय दिले बघा. आपण आता कॉन्सेप्ट आपण समजून घेत आहोत, याची संकल्पनाच आपण समजून घेणार आहोत. काय दिले बघा. अ ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन कंडक्टेड ऑन अ टॉपिक अमंग अ ग्रुप ऑफ 10 to 12 पार्टिसिपेंट्स. आता ग्रुप डिस्कशन हे काय तर एक फॉर्मल डिस्कशन आहे, म्हणजे एक औपचारिक अशी ती चर्चा आहे जी कंडक्ट केली जाते कशावर, एका टॉपिकवर. कंडक्टेड ऑन अ टॉपिक, एका टॉपिकवरती चर्चा जी काय आहे ती आयोजित केली जाते. अ ग्रुप ऑफ 10 to 12 पार्टिसिपेंट, आणि ह्या चर्चेमध्ये 10 ते 12 काय असतात तर सहभागी असतात किंवा पार्टिसिपेंट्स असतात. पार्टिसिपेंट म्हणजे काय, सहभाग घेणारे, सहभागी ज्याला आपण म्हणतो. 10 ते 12 काय असतात तर पार्टिसिपेंट असतात आणि त्यामध्ये एका विषयावर काय केलं जाते तर ग्रुप डिस्कशन हे आयोजित केल्या जातं. The participants analyze the topic from their respective angles and present their views and opinions. आता यामध्ये जे काही सहभागी आहेत, पार्टिसिपेंट्स असतील, ते काय करतात तर टॉपिक जो आहे त्यांना काय करतात त्यांच्या स्वतःच्या अँगलने, स्वतःच्या दृष्टिकोनातून काय करतात तर ते त्याला ॲनलाइज करण्याचं काम करतात, त्याचं विश्लेषण करण्याचं काम करतात. अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स, आणि त्यानंतर ते स्वतःची काय करतात तर मतं त्यावर काय करतात देण्याचं काम करतात त्या टॉपिकवर. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक, गटाला त्या ग्रुपला काय दिलं असतं, टॉपिक दिलेला असतो. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर न्यू मिनिट्स अँड देन स्टार्ट डिस्कशन. आता ते जे आहेत सहभागी किंवा जे पार्टिसिपंट आहेत ते काय करतात तर काही मिनटं त्या विषयावर काय करतात ते चिंतन करतात. कंटेम्पलेट म्हणजे चिंतन करणे. ओके, त्या विषयावर ते चिंतन करतात काही मिनिटांसाठी आणि त्यांच्या चर्चेला काय करतात तर सुरुवात करतात. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स, आणि ही जी डिस्कशन असतं, ही जी काही चर्चा असते ती साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी असते. एक्सपर्ट लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम, आणि तिथे जे बसलेले काही तज्ज्ञ असतात, एक्सपर्ट्स असतात, तज्ज्ञ असे जे काही एक्सपर्ट्स असतील ते काय करतात, एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ, ते काय करतात तर जे सहभागी आहेत, जे मेंबर्स आहेत त्या ग्रुपमधले जे डिस्कशन करतात ते पार्टिसिपेंट्स असतील, त्या पार्टिसिपेंटचं ते ऐकतात आणि त्यांना इव्हॅल्युएट करतात म्हणजे त्यांचं मूल्यांकन ते करतात. 10 लोक बसलेले तर जो एक्सपर्ट आहे तो 10 लोकांचं म्हणणं ऐकून घेतो आणि त्यांना तो इव्हॅल्युएट करतोय, म्हणजे त्याचं मूल्यमापन करतोय. हा जो मुद्दा सांगतोय कशा प्रकारे सांगतोय, हे जो मुद्दा सांगतोय तो ॲप्रोप्रिएट आहे की नाही, यानुसार त्याचं काय होणार पुढे सिलेक्शन होणार आहे. चला तर सेकंड पॅराग्राफकडे येऊया. काय सांगितलेलं आहे बघा. अ ग्रुप डिस्कशन इज युजली ऑन टॉपिक्स ऑफ 4 kinds. आता हे जे ग्रुप डिस्कशन असतात ते काय असतात तर साधारणतः 4 प्रकारच्या विषयांवर हे ग्रुप डिस्कशन्स हे आयोजित केले जातात. नंबर 1 फॅक्च्युअल. फॅक्च्युअल म्हणजे वस्तुस्थिती दर्शक. एक वस्तुस्थिती असलेल्या गोष्टी ज्या असतील त्याच्यावर एक विषय असतो. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक शुड बी बॅन, म्हणजे काय असावी तर प्लास्टिकवर बंदी घातली पाहिजेत, हा विषय दिला गेला. तर 10 लोक काय करतात त्यांची मतं त्या प्लास्टिक शुड बी बॅनवर मांडतायत, आणि एक्सपर्ट काय करणार आहे ते चेक करणार आहे की कुठल्याचं मत हे चांगलं आहे इतरांपेक्षा, आणि ज्याचं मत चांगलं त्याला वाटतंय त्याला काय केलं जातं तर पुढच्या राऊंडकडे, समजा इंटरव्ह्यू असेल तर पुढच्या राऊंडकडे त्याला पाठवल्या जातं. तर आपण विषय चर्चा करतो की 4 प्रकारचे विषय असतात, टॉपिक्स असतात. तर पहिला फॅक्च्युअल म्हणजे वस्तुस्थिती दर्शवणारे किंवा वस्तुस्थितीत असलेले जे प्रॉब्लेम असतील ते, एक्झाम्पल प्लास्टिक शुड बी बॅन. आणि दुसरा बी अ सोशल ऑर पॉलिटिकल इश्यू. मग आता यामध्ये एक सामाजिक किंवा राजकीय मुद्दा हा पण काय असू शकतो, विषय असू शकतो ग्रुप डिस्कशनचा. फॉर एक्झाम्पल मॉरल पॉलिसिंग, हा सुद्धा काय तर विषय आहे. नैतिक पॉलिसी बनवून त्याला आपण म्हणू शकतो. नंबर 3 किंवा मग सी त्याला आपण दिलेलं आहे बघा नाव अब्स्ट्रॅक्ट. म्हणजे काय तर एक अमूर्त असा सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल कन्सायन्स म्हणजे काय विवेक बुद्धी. ओके,
विवेकपणा ज्याला आपण म्हणतो, तर तो एक विषय असू शकतो. अँड अ केस स्टडी बेस, एखादी केस स्टडी दिलेली असते, केस स्टडी बेस असा सुद्धा काय असू शकतो, टॉपिक असू शकतो. वेअर द ग्रुप डिस्कस अ केस स्टडी अँड अनालाइज इट ऑर ऑफर सोल्युशन. आता एक केस दिलेली असते, एखादी एक सिच्युएशन ठेवलेली असते त्या ग्रुप समोर, आणि मग त्या सिच्युएशनवरती ग्रुप काय करतात, तर ग्रुपचे जे मेंबर असतील ते केस स्टडीवर काय करतात, डिस्कस करतात आणि त्या विषयाला ते ॲनालाइज करतात आणि काय करतात, तर त्या याच्यासाठी, त्या प्रॉब्लेमसाठी, त्या सिच्युएशनसाठी सोल्युशन सांगण्याचं काम करतात. हे होतं केस स्टडी बेस डिस्कशनमध्ये किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये. एक प्रॉब्लेम दिलेला असतो, ओके, आणि त्या प्रॉब्लेम एक सिच्युएशन आहे की ह्या सिच्युएशनमध्ये तुमचं काय असेल वर्तन, आणि त्यानुसार ज्यांनी त्यांनी काय करायचं, स्वतःचं उत्तर तिथे द्यायचं आहे आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन सांगायचं आहे. आता केस स्टडी बेस अशा प्रकारचा सुद्धा टॉपिक असू शकतो. म्हणजे 4 प्रकारचे टॉपिक हे ग्रुप डिस्कशनसाठी वापरले जातात. सहसा हे 4च असतात. चला आता पुढच्या पॅराग्राफकडे येतोय आपण. ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड्स ऑफ क्लासरूम लर्निंग. आता एक ग्रुप डिस्कशन म्हणजे गट चर्चा ही जे काय, तर एक वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड, एक अशी प्रभावी अशी काय, तर एक इंटरॅक्टिव्ह मेथड आहे. कशासाठी, तर क्लासरूम लर्निंगसाठी, म्हणजे वर्गात शिकवण्यासाठी एक प्रभावी अशी काय, तर ही पद्धत आहे, ती म्हणजे ग्रुप डिस्कशन. दे आर यूज टू गेज वेदर अ कॅन्डिडेट पजेस certain skills required for pursuing a particular course or a job that involves working in group, giving opinions and solve problems together to achieve common goals. याचा अर्थ असा होतो की जो उमेदवार असतात एखाद्या विशिष्ट कोर्ससाठी किंवा नोकरीसाठी, जे गटात काम करणारे ज्या नोकऱ्या आहेत किंवा कोर्सेस आहेत, त्या नोकरीमध्ये गटामध्ये काम करण्यासाठी किंवा स्वतःचं ओपिनियन देण्यासाठी, मत देण्यासाठी, त्याचबरोबर एखादं काय करण्यासाठी, सॉल्व प्रॉब्लेम्स टुगेदर, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते स्वतः म्हणजे ग्रुपमध्ये सॉल्व करण्याची त्याच्या क्षमता आहे का, किंवा तो ते प्रॉब्लेम एकत्रितपणे सोडवतो का, यासाठी जी आवश्यक असलेली कौशल्य आहेत हे मोजण्यासाठी सुद्धा या ग्रुप डिस्कशनचा वापर केला जातो. एखादा कॅन्डिडेट आहे, तो नोकरीसाठी आला, त्या नोकरीसाठी आल्यानंतर तो स्वतःचे ओपिनियन देऊ शकतो का, तो ग्रुपमध्ये काम करू शकतो का, त्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग क्वालिटी आहे का, म्हणजे प्रश्न सोडवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे का, जे असे प्रश्न की जे काय करतात, तर एक कॉमन गोलकडे जातात, म्हणजे एक जे साधं वैशिष्ट्य, एक त्यांचं कॉमन असं जे काही ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी तो सक्षम आहे का, हे बघण्यासाठी काय केलं जातं, तर ग्रुप डिस्कशनचा वापर केला जातो. बघा आता काय सांगितलेलं आहे, द कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल. आता जे काही कॅन्डिडेट्स आहेत, उमेदवार आहेत, ते काय केलं जातात, तर ज्ञान आणि त्यांचे संवाद कौशल्यासाठी काय केली जाते, त्यांची चाचणी केली जाते. ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ ग्रुप. त्याचबरोबर त्यांची ॲबिलिटी, त्यांची क्षमता चेक केली जाते की ते ग्रुपमध्ये काम करण्यास सक्षम आहेत का. अँड टू लीड अदर्स टुवर्ड्स कंक्लुजन अँड सोल्युशन. आणि इतरांना ते काय करू शकतात, इतरांना ते काय करतील, लीड करतील किंवा मग कंक्लुजन किंवा सोल्युशनकडे घेऊन जातील. या गोष्टी त्यामध्ये काय केल्या जातात, तर चेक केल्या जातात किंवा मग तिची चाचणी घेतल्या जाते. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट to give opinion on it and support his ideas with logical arguments. तिथे काय सांगितलेलं आहे, वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग, एखाद्या विषयाबद्दलचे मत समजून घेण्यासाठी, ओके, ऑफ अ सब्जेक्ट गिव्ह ओपिनियन ऑन इट, त्यावर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं मत तुम्हाला त्या सब्जेक्टवर द्यावं लागेल. अँड सपोर्ट हिज आयडिया अँड लॉजिकल आर्ग्युमेंट, आणि त्या विषयाला तुम्हाला काय करावं लागेल, तर सपोर्ट द्यावा लागेल. कशाने, हिज आयडियाज अँड लॉजिकल आर्ग्युमेंट, म्हणजे तार्किक युक्तिवादाने आणि कल्पनांनी त्याला काय करावं लागेल, तुम्हाला समर्थन द्यावं लागेल. पुढचा पॅराग्राफ बघा. सिन्स कम्युनिकेशन इज अ टू-वे प्रोसेस, इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड स्पीकिंग वन लिसन्स टू द पार्टिसिपंट इन द ग्रुप डिस्कशन. आता आपण म्हणू शकतो की संवाद किंवा कम्युनिकेशन ही काय, तर 2 मार्गाची प्रक्रिया असल्याने, 2 मार्गाची प्रक्रिया म्हणजे दोन्हीकडून काय होतं, कम्युनिकेशन दोन्ही साईडने बोललं जातं. इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड स्पीकिंग, हे खूप महत्त्वाचं आहे, बोलण्या व्यतिरिक्त हे खूप महत्त्वाचं आहे की वन लिसन टू द पार्टिसिपंट, म्हणजे जे काही पार्टिसिपंट आहेत, जे काही सहभागी आहेत, त्यांचं काय झालं पाहिजे, तर बोलणं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे. इन द ग्रुप डिस्कशन, जे ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट आहेत त्यांचं बोलणं सुद्धा ऐकल्या गेलं पाहिजेत. त्याचबरोबर
अँड रिस्पॉन्ड टू देअर आयडियाज ऑर टेक देम फॉरवर्ड. आणि त्यांची जी काही आयडियाज आहेत त्याला रिस्पॉन्ड म्हणजे ते जे काही कल्पना सांगतात त्याला तुम्ही प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि त्यांना पुढे नेणं महत्त्वाचं आहे. यू कॅन कंट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. आता खाली दिलेले जे काही मार्ग आहेत त्यानुसार तुम्ही काय करू शकतात तर कम्युनिकेशनमध्ये ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही हातभार लावू शकता. हेल्पिंग इन इट स्टार्ट. काय ग्रुप डिस्कशन सुरुवात करण्यास मदत करणे. गिविंग डायरेक्शन टू इट. आता ग्रुप डिस्कशनला काय करणं डायरेक्शन देणं म्हणजे दिशा देणं. मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यू आर हर्ड अँड थॉट अबाउट सो दॅट द ग्रुप मूव्ह फॉरवर्ड सम काइंड ऑफ अग्रीमेंट. आता मेकिंग शुअर आणि हे खात्री करणं की प्रत्येकाची व्ह्यूज जे आहेत प्रत्येकाची मतं आहेत ती ऐकली गेली आहेत आणि त्यांचे विचारसुद्धा ऐकले गेले आहेत. अँड थॉट अबाउट सो दॅट द ग्रुप मूव्ह फॉरवर्ड सम काइंड ऑफ अग्रीमेंट. आणि जे काही हे मत ऐकल्यानंतर निश्चितच तो जे काही ग्रुप डिस्कशन आहे ते एका विशिष्ट अशा ॲग्रीमेंटकडे ते वळते की नाही हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अँड क्लोजिंग इट विथ अ समरी ऑफ ऑर अ कन्क्लुजन. आणि हे ग्रुप डिस्कशन एका संपवणं कशाने एका समरीने किंवा मग एका त्याचा शेवट करावा एका समरीने. या सुद्धा गोष्टी तुम्ही करू शकतात ग्रुप डिस्कशनमध्ये. म्हणजे खालच्या गोष्टी ज्या दिल्या त्या तुम्ही करू शकतात ग्रुप डिस्कशनसाठी. पुढचा पॉईंट बघा द लँग्वेजेस ऑफ ग्रुप डिस्कशन. थोडं हा पॉईंट सुरू करण्यापूर्वी थोडक्यात सांगतो कशा प्रकारे तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता हातभार लावू शकता. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय करा ऐकून हेल्पिंग इन स्टार्ट सुरुवात करण्यास मदत करा. पॉईंटला सुरुवात करा त्या पॉईंटला डायरेक्शन द्या. त्याचबरोबर प्रत्येकाचे व्ह्यू ऐकले गेले आहेत की ते बघा. आणि त्याचबरोबर जो विषय चालू येतो एका ॲग्रीमेंटकडे प्रॉपर वेने चालतो की नाही ते बघा. आणि क्लोज करा त्याला एका समरीने म्हणजे तुम्ही शेवटसुद्धा त्या ग्रुप डिस्कशनचा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ग्रुप डिस्कशन हे सक्सेसफुल बनवू शकता. आता आपण पुढच्या पॉईंटकडे येतो द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. आता ग्रुप डिस्कशनसाठी वापरली जाणारी भाषा कुठली आहे बघा. हिअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. खाली काही एक्सप्रेशन दिलेले आहेत ते तुम्ही वापरू शकता. डिफरंट फंक्शन्स दिलेले आहेत डिफरंट असे वाक्य एक्सप्रेशन दिले आहेत की जे तुम्ही वापरू शकता कशाच्या दरम्यान तर ग्रुप डिस्कशनच्या दरम्यान. ओके ग्रुप डिस्कशन करताना एक्सप्रेशन्स तुम्ही वापरू शकतात. एक्सप्रेसिंग ओपिनियन स्वतःचं मत व्यक्त करताना सुरुवात करा आय बिलीव्ह माझा असा विश्वास आहे. आय थिंक मला वाटतं. कुड आय मेक अ पॉईंट प्लीज मी पॉईंट मध्ये टाकू शकतो का. इन माय ओपिनियन माझ्या मते. इट सीम्स टू मी मला असं भासतंय किंवा मला असं वाटतंय. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता स्वतःची ओपिनियन देऊ शकता किंवा ओपिनियनला सुरुवात तुम्ही अशी करू शकता. एक्सप्रेसिंग अग्रीमेंट तुम्ही एखाद्यासोबत अग्री आहात तर तुम्ही ते कशा प्रकारे व्यक्त करणार तर त्यासाठी तुम्ही शब्द वापरणार ॲब्सोल्युटली निश्चितच. यू आर राईट तुम्ही बरोबर आहात. आय फुली अग्री विथ यू मी तुमच्याशी पूर्णतः सहमत आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲग्रीमेंट सांगू शकता म्हणजे तुम्ही सहमत आहात हे दाखवण्यासाठी तुम्ही हे एक्सप्रेशन्स वापरू शकतात. या गोष्टी तुम्ही वापरू शकतात. एक्सप्रेसिंग डिसअग्रीमेंट तुम्ही एखाद्यासोबत सहमत नाही आहात तर तुम्हाला काय करायचं तरी खाली दिलेले जे काही एक्सप्रेशन्स आहेत तुम्हाला ते वापरायचे आहेत. ओके तर यामध्ये नंबर आहे की आय एम अफ्रेड आय डोंट अग्री विथ. मला भीती वाटते मी काय नाही तुमच्यासोबत अग्री नाही आहे म्हणजे तुमच्याशी मी सहमत नाही तुमच्याबरोबर मी सहमत नाही. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली मला क्षमा करा परंतु तुम्ही जी गोष्ट सांगताय मी त्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. आय कॅन सी युअर पॉईंट बट मी तुमचा पॉईंट बघू शकतो परंतु म्हणजे आता तुम्ही त्याशी ॲग्री नाही त्यामुळे तुम्ही शब्द तुम्ही वापरलेला आहे. यू मे हॅव समथिंग देअर बट तुमच्याकडे त्या विषयाबद्दल काहीतरी असेल परंतु आता तुमचं ओपिनियन देणार तुम्ही. आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचं तुमच्या मताचं काय करतो आदर करतो. बट आय एम सॉरी परंतु मला क्षमा करा. आय कांट गो अलॉंग विथ यू ऑन परंतु मी तुमच्यासोबत या विचारावर काय करू शकत नाही समर्थन दर्शवू शकत नाही. हे झालं तुमचं डिसअग्रीमेंटसाठी एक्सप्रेशन. त्यानंतर सजेस्टिंग कोणाला तुम्हाला सजेस्ट करायचं आहे. ओके एखादी गोष्ट तुम्हाला ॲडवाईस करायची आहे सजेस्ट करायची तर तुम्ही काय एक्सप्रेशन्स वापरताल तर त्यामध्ये नंबर 1चा पॉईंट तुम्ही घेऊ शकता. आय थिंक वी शूड मला वाटतंय आपण हे केलं पाहिजेत. वाय डोंट वी आपण हे का करत नाही. लेट्स चला. कुडंट वी डोंट यू थिंक वी कुड तुम्हाला वाटत नाही की आपण असं केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता सजेशन देऊ शकता. आस्किंग फॉर ओपिनियन एखाद्याला तुम्हाला काय करायचंय मत विचारायचंय.
ओपिनियन विचारायचं तर कसं विचारणार? व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, तुमचं याच्याबद्दल मत काय आहे? व्हॉट डू यू फील अबाउट, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट, मला आश्चर्य वाटतंय की व्हॉट डू यू थिंक अबाउट, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आय वुड लाईक टू नो युअर स्टँड फॉर, मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं स्टँड कुठल्या तुमची जी काही तुमचं मत जे आहे ते कोणीकडे झुकलेलं आहे. इंटरप्टिंग म्हणजे अडथळा आणणे किंवा मग एक समोरचा व्यक्ती बोलतोय त्यामध्येच तुम्हाला काही गोष्ट बोलायची असेल तर तुम्ही काय करणार? ओके, त्यामध्ये तुम्ही सुरुवात करणार आहात. आय एम सॉरी टू इंटरप्ट यू, मला क्षमा करा मी तुमच्यामध्ये काय करतोय, अडथळा आणतोय बोलण्यामध्ये, तुम्हाला मध्येच टोकतोय. परंतु एक्सक्यूज मी, क्षमा करा. कुड आय ॲड समथिंग प्लीज, मी काही ॲड करू शकतो का, कृपया मी काही ॲड करू शकतो का? नंबर 3, दॅट्स ट्रू, सॉरी सर, ते बरोबर आहे परंतु क्षमा करा. परंतु अशा प्रकारे इंटरप्ट तुम्ही करू शकता, म्हणजे कोणालाही थांबू शकता मध्येच, तो जो बोलत असेल त्यामध्ये, त्याला इंटरप्शन असं म्हणतो आपण. त्यानंतर हँडलिंग इंटरप्शन, एखादा व्यक्ती हँडल करतोय, म्हणजे एखादा व्यक्ती इंटरप्ट करतोय, तुमच्यामध्ये बोलतोय, तुम्ही एखादा मुद्दा मांडताय आणि तुमच्यामध्ये तो बोलतोय, तर ती गोष्ट तुम्ही कशी हँडल करणार? तर त्यासाठी काही एक्सप्रेशन्स आहेत बघा. त्यामध्ये नंबर 1 आहे जस्ट अ मोमेंट प्लीज, फक्त काही क्षण थांबा. जस्ट अ मोमेंट प्लीज, काही क्षणाचा कृपया काही क्षण थांबा. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, मी जे बोलतोय ते मी फिनिश करू का, संपवू का? इफ यू वुड जस्ट लिसन लेट मी फिनिश, इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश, कृपया तुम्ही मला इथं फिनिश होस तर थांबा. कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज, तुम्ही काही मिनिट वाट बघणार का? अशा प्रकारे तुम्ही इंटरप्शन हँडल करू शकता. आणि कंक्लुडिंग करायचं, तुम्हाला शेवट करायचं आहे तर तुम्ही कशा प्रकारे करणार? टू समराईज, टू कंक्लूड, सरते शेवटी. वी कॅन कंक्लूड बाय सेविंग, आपण याचा शेवट करू शकतो असं म्हणून, बाय सेईंग. लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कंक्लूड द डिस्कशन. चला तर आता हे डिस्कशन संपवण्यापूर्वी जे काही मेन आयडियाज आहेत त्याला आपण काय करूया तर पुन्हा एकदा बघूया, त्याला पूर्ण एकदम फास्टमध्ये बघून घेऊया. ओके, अशा प्रकारे तुम्ही कंक्लुडिंग सेंटेन्सेस वापरू शकता. आता हे सॅम्पल दिलेलं बघा एक ग्रुप डिस्कशनचं, ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण लक्षात ठेवा एक्सप्रेशन्स तुम्हाला वापरायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहात त्यावेळेस. तर आता आपण पुढचा पॉईंट बघतोय तो म्हणजे सॅम्पल ग्रुप डिस्कशन. एक सॅम्पल दिलेला, एक नमुना दिलेला आहे ग्रुप डिस्कशनचा, तो कशा प्रकारे आहे तो बघूया. चला तर सुरुवात करूया. इव्हॅल्युएटर, सॅम्पल ग्रुप डिस्कशन, एक नमुना असं ग्रुप डिस्कशन. इव्हॅल्युएटर म्हणजेच मूल्यांकन करता, हा सगळं ऐकणार आहे सगळ्यांचं ग्रुप चर्चा आणि त्यानंतर शेवटी रिझल्ट देईल. तर हा इव्हॅल्युएटर जो आहे तो सुरुवात करतो कशा प्रकारे? यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन. Which is, do you think teenagers should be given a separate mobile phone? You may now begin the discussion. त्याचा अर्थ असा होतो की मग आपल्या सर्वांना जे की ग्रुप डिस्कशनचे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना तो म्हणतो की तुम्हाला सर्वांना काय केलं जाते तर ग्रुप डिस्कशनसाठी तुमच्या विषयावर विचार करण्यासाठी काही मिनिटं दिली जात आहेत. आणि जो विषय आहे तो काय आहे? डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन. किशोर वयीन जी मुलं आहेत त्यांना स्वतंत्र मोबाईल फोन द्यावा का असं तुम्हाला वाटतं का? हा त्या विषय तो आहे. यू मे बिगिन द डिस्कशन, तुम्ही आता चर्चेला सुरुवात करू शकता. हु वुड लाईक टू स्टार्ट, कोणाला सुरुवात करायला आवडेल? मनीषा सुरुवात करते. मनीषा म्हणते आय थिंक द टॉपिक ऑफ दिस डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट टू ऑल ऑफ अस. मला वाटतं की या चर्चेचा विषय आहे तो आपल्या सर्वांसाठी अतिशय संबंधित आहे. ॲज टीनेजर, एक किशोरवयीन म्हणून, वी आर सो फॉन्ड ऑफ आवर मोबाईल फोन्स अँड इट्स डिफरंट फीचर्स दॅट हॅव बिकम इररेसिस्टिबल टू अस. एक किशोरवयीन मुलं म्हणून आम्हाला किंवा आपल्या सर्वांना आपल्या मोबाईल फोनची आणि त्यातील जी भिन्न अशी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य आहेत त्याबद्दल आपलं खूप प्रेम आहे. आय फील मोबाईल फोन आर क्वाईट नेसेसरी. मला असं वाटतं की फोन जे आहेत ते कसे तर खूप गरजेचे आहेत, बऱ्याच प्रमाणात ते आवश्यक आहेत. दे आर क्वाईट हेल्पफुल फॉर एज्युकेशनल पर्पज. ओके, शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केलास ते उपयुक्त आहेत. त्याचबरोबर they are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button.
आता आपल्याला काय होऊ शकतं, आपण एका बटनाच्या क्लिकवर विविध विषयांचं काय करू शकतो तर माहिती त्यामुळे घेऊ शकतो मोबाईल फोनमुळे. त्यामुळे एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून हे खूप मदतगार आहे. आता पुढची मुलगी आहे अनामिका. अनामिका काय म्हणते, आय ऑल्सो अग्री विथ सुहासिनी. आता 10 ते 12 मुलं दिले आहेत, इथं डायलॉगमध्ये 4च दिलेत. तर आता सुहासिनीचा डायलॉग झाला असावा आणि अनामिका बोलतीये, I also agree with Suhasini because nowadays people are use smartphones and they can get access to any information they want like travel information, recipes, courses, college etc. मी काय तर सुहासिनी सोबत काय तर सहमत आहे. ओके, कारण आताच्या काळामध्ये आजकाल लोक काय करतात, स्मार्टफोनचा वापर करतात आणि त्यांना हव्या असणारी माहिती त्यातून त्यांना मिळते. जसं काय दिलं बघा, दे कॅन गेट ॲसेस ऑफ एनी इन्फॉर्मेशन. त्यांना कुठल्या इन्फॉर्मेशनची माहिती मिळते. दे वॉन्ट लाईक ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन. त्यांना जर ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यांना ती मिळते. ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, प्रवासाची माहिती. रेसिपीज जे काही पाककृती आहेत, कोर्सेस असतील वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम, कॉलेजेस, याबद्दल त्यांना माहिती मिळते मोबाईल फोनपासून. पुढचा डायलॉग आहे जॉनचा. जॉन काय म्हणतो बघा, येस आय वुड लाईक टू ॲड टू इट. होय, मी त्यात काय करू इच्छितो, भर घालू इच्छितो. आय डोंट थिंक स्टुडंट्स यूज द मोबाईल फोन्स ओनली फॉर सिकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. मला वाटत नाही की विद्यार्थी फक्त उपयुक्त माहिती मिळवण्यासाठीच मोबाईलचा वापर करतात. दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. ते काय करतात, मनोरंजनासाठी सुद्धा मोबाईलचा वापर करतात. दे लिसन टू सॉंग्स, वॉच मूवीज एक्सेट्रा. ते गाणे ऐकतात त्याच्यावर, मोबाईल चित्रपट पाहतात त्या मोबाईलवर. आय एम अफ्रेड दे सी अनसुटेबल थिंग्स टू. मला भीती वाटते की ते अयोग्य गोष्टी देखील बघतील. मोर ओव्हर दे स्पेंड लॉंग अवर्स ऑन मोबाईल्स. शिवाय ते फोनवर बरेच तास काय करतात तर घालवतात. अनामिकाचा पुढचा डायलॉग आहे, येस दीपक. होय दीपक, यू आर ॲब्सोल्युटली राईट. तू निश्चितच काय तर बरोबर आहेस. बट आय थिंक parents have made them aware of the abuses of mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. आता इथे ही अनामिका काय म्हणतीये की येस यू आर राईट दीपक, तू कसा आहेस तर बरोबर आहेस. यू आर ॲब्सोल्युटली राईट. ओके, बट आय थिंक पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर. परंतु मला वाटतं की पॅरेंट्सनी काय करावं तर त्यांना अवेअर करावं, त्यांना काय करावं या गोष्टीबद्दल सांगावं. अब्युजेस ऑफ द मोबाईल, मोबाईलचे जे काही वाईट उपयोग आहेत, मोबाईलचे जे काही वाईट गोष्टी आहेत त्याबद्दल पालकांनी त्यांना सांगावं. अँड मुलंसुद्धा तितकेच काय तर मॅच्युअर आहेत की ही गोष्ट काय होतील तर अंडरस्टँड करतील. ओके, अनन्याचा डायलॉग आहे पुढचा बघा. अनन्या काय म्हणतीये, अनन्या म्हणते, येस all this is true but don't you all agree that you do see unwanted things and waste their times in things not suitable for their age. आणि म्हणते होय, हे सर्व सत्य आहे, परंतु आपण सर्व सहमत नाही की त्यांनी अवांछित गोष्टी पाहिल्या आहेत, ज्या की अनवॉन्टेड थिंग्स आहेत त्या त्यांनी पाहिल्या पाहिजे, म्हणून आपण त्यासाठी काय नाही अग्री नाही आहेत. अँड वेस्ट देअर टाईम इन थिंग्स. आणि त्यांनी त्यांचा वेळ जो आहे तो अशा गोष्टींसाठी काय करावा, वाया घालावा, यासाठी सुद्धा आपण काय नाही तर अग्री नाही आहेत. म्हणजे हे जे काही अडोल्सन मुलं आहेत त्यांनी या गोष्टीसाठी आपला वेळ वाया घालावा यासाठी सुद्धा आपण काय करत नाही, अग्री करत नाहीत. जॉनचं वाक्य पुढं, आय अग्री विथ व्हॉट मंजुला सेड. मी सहमत आहे जे मंजुळा बोलते त्याच्यासोबत. इट इज अ शिअर वेस्टेज ऑफ टाईम, मनी अँड एनर्जी. हे काय तर एक वेस्टेज, इट इज अ शिअर वेस्टेज ऑफ टाईम. ही काय तर वेळेचा, पैशाचा पूर्णपणे अपव्यय आहे. आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा आपली जी आहे शरीरातली, आपली जी ऊर्जा आहे जी आपण चांगल्या ठिकाणी वापरली पाहिजे ती मोबाईलमध्ये निश्चितच वाईट ठिकाणी वापरली जाते असं जॉन म्हणतो. अनामिका, आय फील दॅट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव फॉरगॉटन द बेसिक यूज ऑफ मोबाईल फोन्स. मला असं वाटतं की बहुतेक विद्यार्थी हे मोबाईल फोनचा मूलभूत वापर विसरले आहेत. दे हॅव टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स फॉर ट्युशन्स अँड अदर पर्पजेस. त्यांना काय करावं लागतं, शिकवणीसाठी किंवा इतर कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. द पॅरेंट्स कॅन कीप अ ट्रॅक ऑफ देअर चिल्ड्रन्स. पालक काय करू शकता, या मोबाईलमुळे त्या मुलांचा काय करू शकता तर मागोवा ठेवू शकता किंवा त्यांना ट्रॅक करू शकता. दॅट इज द मेन रिझन व्हाय पॅरेंट्स हॅव गिवन देम मोबाईल. हेच कारण आहे की पालक काय करतात, त्यांच्या मुलांना काय करतात, मोबाईल फोन देतात. जॉन, यस बट स्टुडंट्स हॅव बिकम लेझी. होय, परंतु विद्यार्थी काय झाले तर आळशी झाले आहेत यामुळे. दे लॅक
कॉन्सन्ट्रेशन, त्यांची जी एकाग्रता आहे त्यामध्ये कमतरता दिसते. दे डोंट रीड बुक्स, ते पुस्तके वाचत नाहीत. द फोन कीप्स रिंगिंग अँड डिस्टर्ब देम नाव अँड देन, फोन काय होतात तर सतत वाजत राहतो आणि ते काय होतात तर डिस्टर्ब होतात. कशामुळे तर ह्या फोनमुळे, फोनच्या रिंगमुळे किंवा फोनच्या कामामुळे. त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते, एकाग्रता जी आहे ती कमी दिसते. मनीषा काय म्हणते बघा, पॅरेंट्स इन्स्टिट्यूशन्स ब्लॉक सम साइट्स सो दॅट स्टुडंट्स आर नॉट एबल टू व्ह्यू अनवॉन्टेड थिंग्स. पॅरेंट्स असतील, पालक असतील किंवा संस्था असतील, त्यांनी काय करावं तर काही साईट ज्या असतील त्या ब्लॉक कराव्यात, जेणेकरून काय करणार नाही, मुलं काय करणार नाही, ते अनवॉन्टेड जे मटेरियल आहे, जे अवांछित अशी सामग्री आहे ते पाहू शकणार नाहीत. त्याचबरोबर द रिस्क इज देअर बट विथ ॲडव्हान्टेजेस देअर आर डिसॲडव्हान्टेजेस टू. रिस्क ही आहे की का जे काही जोखीम ही सुद्धा आहे की फायद्यांबरोबर तिथे तोटे देखील आहेत, डिसॲडव्हान्टेज सुद्धा आहेत मोबाईलचे. इव्हॅल्युएटर, आता इव्हॅल्युएटरचा फायनल डायलॉग आहे. ऑल राईट एव्हरीवन, युअर टाईम इज नियर अप. ठीक आहे प्रत्येकजण, ठीक आहे प्रत्येकजण, तुमची वेळ जवळजवळ संपलेली आहे. कुड समवन कंक्लूड प्लीज, कृपया कोणीतरी असा निष्कर्ष काढू शकता का, कोणी शेवट करू शकतं का? तर जॉन शेवट करतोय बघा. जॉन काय म्हणतोय, टेकिंग द पॉइंट्स इन टू कन्सिडरेशन, मोबाईल इज अ गुड अँड युजफुल टूल बट टाइम पिरियड शुड बी अलॉटेड टू द स्टुडंट्स टू यूज मोबाईल सो दॅट स्टुडंट डू नॉट बिकम कोच पोटॅटोज. आता जॉनचं म्हणणं आहे की मोबाईलचा मुद्दा विचारात घेणं एक चांगलं आहे आणि उपयुक्त असं ते साधन आहे, परंतु विद्यार्थ्यांनी काय केलं, एक खूप महत्त्वाचा एक फॅक्टर आहे मोबाईल आणि युजफुल टूल ते आहे, वापरायोग्य अशी ती वस्तू आहे. बट टाईम पिरियड शुड बी अलॉटेड, परंतु काय करावं, मोबाईलसाठी सुद्धा टाईम पिरियड सेट करून द्यावा मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. टू यूज मोबाईल, कशासाठी, मोबाईल वापरण्यासाठी टाईम सेट करून द्यावा किंवा टाईम अलॉट करून द्यावा, टाईम नेमून द्यावा. सो दॅट स्टुडंट्स डू नॉट बिकम कोच पोटॅटोज, त्यामुळे मुलं काय होणार नाही तर कोच पोटॅटोज बनणार नाहीत. आईज प्रॉब्लेम्स, डोळ्याच्या समस्या असतील, त्याचबरोबर पोस्चर प्रॉब्लेम, म्हणजेच आपले जे काही आपली पोस्चर, आपण बसतो उठतो, जे चालणं आहे ती जी पोस्चर आहे, बॉडीची जी पोस्चर असतं त्याची प्रॉब्लेम, तिची समस्या होणे असेल, किंवा मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हॅव इन्क्रीज्ड, अन्यथा काय होईल तर हे जे प्रॉब्लेम असतील ते काय होतील तर वाढतील. कशामुळे, मोबाईलकडून या गोष्टी काय होतील तर वाढल्या आहेत. आय प्रॉब्लेम असेल, पोस्चर प्रॉब्लेम असेल किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल, म्हणजेच मानसिक प्रॉब्लेम असतील, हे काय झालेत, वाढलेले आहेत. दे समटाइम्स बिकम व्हायलेंट इफ मोबाईल फोन आर टेकन अवे फ्रॉम देम. त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतले असते, कधी कधी काय होतं तर हिंसक सुद्धा होतात. व्हायलेंट म्हणजेच हिंसक. दे कॅन यूज दिस फोन्स बट दे शुड बी मेड टू यूज देम ज्युडिशियसली. ते हे फोन वापरू शकतात, परंतु त्यांनी काय करावं तर हा जो फोन आहे तो एक ज्युडिशियसली वापरावा, म्हणजे गरज आहे त्यावेळेस त्यांनी काय करावं तर वापरावा, किंवा मग न्यायपूर्वक त्याचा काय करावं तर वापर करावा, असं इथं अर्थ आपण घेऊ शकतो. इथे आपण थांबणार आहोत. ब्रेनस्टॉर्मिंगचा एक नवीन व्हिडिओ मी लवकरच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही काय करू शकता, त्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. बघत राहा आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळत चालतील, येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. बघत राहा आपलं चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.